त्यानंतर नवनाथजी भोईर साहेब मोराबे यांचा सुद्धा सन्मान या ठिकाणी केला जाईल. त्यांना सुद्धा विनंती आहे आपण या सन्मानाचा स्वीकार करावा. तर निखिल गोवारीसाठी माफ करा, निखिल गोवारीच्या प्रत्येक विकेटसाठी 500 रुपयांचं कॅश प्राइज आहे. शिवांश ट्रान्सपोर्ट कामोटे प्रोप्रायटर अभिषेकजी दुबे. यावेळेस मात्र व्हाईट बॉलचा इशारा येतोय. पहिले 2 चेंडू निर्धाव आपण पाहिले, त्यानंतर धावसंख्येला मात्र सुरुवात झाली. एका बाजूला आपल्याला टीम पाहायला मिळेल सोनाक्षी 11 केडीएस स्पोर्ट्स क्लब वाघिवली वाडा. प्रतीक सुरते आणि सूरज पाटील अशी सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले. तो गोलंदाजी मार्कवर मात्र निखिल गोवारी चांगला यंगस्टर या टीमचा. त्याच्या प्रत्येक विकेटसाठी 500 रुपयांचं कॅश प्राइज सुद्धा लावण्यात आलंय. ओव्हर द स्टंप्स व्हाट ए शॉट, लॉफ्टेड कव्हर ड्राईव्ह, अप्रतिम फटका प्रतीक सुरतेच्या बॅट मधून. कमालीचा कॉपी बुक स्टाईल, टेक्स्ट बुक स्टाईल फटका पाहायला मिळतोय. बॉल जाईल सीमा पार. 6 धावांकरता षटकार. काय स्ट्रोक खेळलाय. वारंवार पाहावा असाच हा फटका. क्रिकेटचं सौंदर्य वाढवणारा एक्सलंट ड्राईव्ह थ्रू द कव्हर्स. प्रतीकच्या बॅट मधून मात्र सुरुवात झाले नेत्रदीपक फटक्यानं. 6 धावेने टीमची टोटल जाऊन पोहोचेल ती 7 या आकड्यावर. 7 रन्स ऑन अ बोर्ड नाव. पुन्हा एकदा कबसला खेळण्याचा प्रयत्न. सचिन त्या ठिकाणी आहेत, धाव मिळणार नाहीये. सर्कल भेदावं लागेल तुम्हाला. पहिल्या षटकामध्ये आपण पाहिलं तर पॉवर प्लेचं षटक आहे. 2च फिल्डर 38 सर्कलच्या बाहेर तुम्हाला पाहायला मिळतील. ऑन साईडला मिड विकेट तैनात केलाय. दुसरा फिल्डर लॉंग ऑफला उभा आहे. बाकी संपूर्ण क्षेत्र मोकळं आहे. यावेळेस मात्र फटका पाहूया. समोर लॉंग ऑफला फिल्डर आहेत त्या ठिकाणी आणि त्याच दिशेमध्ये हा चेंडू जात असताना सिंगल येईल. धावसंख्या 1 ने पुढे जाईल आणि स्कोर जाऊन पोहोचतो तो 8 या आकड्यावर. 8 रन्स ऑन अ बोर्ड नाव. 8 धावा धावफलकावर. एका बाजूला सूरज पाटील सध्याच्या घडीला स्टार खेळाडू आहे. मोठी मागणी. खरं तर व्यावसायिक जगतामधून सुद्धा या खेळाडूला सातत्याने आपल्याला पाहायला मिळते. फक्त वाघिवलीवाडा पुरतं हे नाव मर्यादित न राहता पनवेल रायगड पुरतं महाराष्ट्रभर, महाराष्ट्राच्या बाहेर जाऊन अनेक राज्यांमध्ये मात्र सुरू असणारा त्याचा प्रवास. अनेक व्यावसायिक स्पर्धा सातत्यानं मात्र तो खेळतोय आणि जबरदस्त फॉर्म मध्ये सुद्धा आहे सूरज पाटील. फुल टॉस बॉल, लोअर फुल टॉस बॉल, बॅक टू द बॉल ड्राईव्ह. फॉलो थ्रू मध्ये फक्त अगोदर खरं तर पहिला चेंडू फेस करत असताना अगदी सावधानतेनं खेळायचं हेच मनामध्ये होतं की काय सूरजच्या, आणि तसाच थोडासा डिफेन्सिव्ह मोडमध्ये दिसला. डॉट बॉल निर्धाव चेंडूची सांगता. पहिलं षटक आपण पाहिलं चांगलं राहिलंय जर्मन कामोटे संघाच्या दृष्टिकोनातून. कारण विकेट जरी मिळाली नसली तरी पॉवर प्लेच्या ओव्हरमध्ये फक्त 8च धावा आल्यात. संतोष सुरुवात यावेळेस मात्र पाहायला मिळते. तर पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर फक्त 8 धावा आपल्याला पाहायला मिळतील. ते सोनाक्षी 11 केडीएस स्पोर्ट्स वाघिलवाडा संघाच्या. गोलंदाजी मार्कवर रोशन येतोय. एक ग्रेट ऑलराऊंडर आहे रोशन. चांगली गोलंदाजी, परंतु त्याही पेक्षा विस्फोटक अशी फलंदाजी करण्यासाठी मात्र तो माहीर आहे. पहिल्या षटकामध्ये मी तर म्हणेन दोनही आक्रमक फलंदाज सलामीवीर असताना त्यांना थोडंसं थांबवलंय ते निखिल गोवारीच्या पहिल्या षटकानंतर. पाहूया दुसऱ्या षटकामध्ये काय घडतंय. रोशन मात्रे सज्ज होईल. समोर प्रतीक आहे, प्रतीक सुरते ऑन अ स्ट्राईक नाव. ड्राईव्ह केला यावेळेस मात्र लॉंग ऑफ कडे. एक बॉल घरंगळत चाललाय. सिंगल त्या ठिकाणी मिळेल. एकेरी धावेनं धावसंख्येमध्ये बदलाव पाहायला मिळेल. दोन्ही फलंदाज म्हटलं ना की केडीएस स्पोर्ट्स वाघिलवाडा संघासाठी फलंदाजीतलं मी तर म्हणेन की प्लेयर्स आहेत. पाठीचा कणा. जेव्हा जेव्हा दोन्ही फलंदाजांच्या पॅटमधून धावा येतात विजयाच्या चान्सेस मात्र वाघिलवाडा संघाचे जास्त वाढतात. आणि त्यासाठी या दोन्ही फलंदाज खेळपट्टीवर राहावे हे केडीएस स्पोर्ट्स वाघिलवाडा संघाचे अनेक पाठीराखे पसंत करतात या दोन्ही फलंदाजांना. आणि ती जोडी पाहायला मिळते. मोस्ट फेवरेट पेयर आहे. सूरज यावेळेस मात्र फटका फसलाय. बॉल हवेमध्ये. मोठी विकेट. रोशन मात्रेनं मात्र सूरज पाटीलला बाद केलंय. सगळ्यात मोठा हादरा.
केडीएस स्पोर्ट्स क्लब वाघिवडा संघाचा इनफॉर्म स्टार बॅटर सूरजला यावेळेस मात्र स्वस्त्यामध्ये तंबूचा रस्ता दाखवलाय आणि पहिला धक्का इथून मात्र बसलाय केडीएस स्पोर्ट्सला. खातही उघडू दिलं नाहीये. शून्यावर बाद होणं सूरज पाटीलची विकेट म्हणजे ही स्वप्नवत कामगिरी करत असताना रोशन मात्रे कमाल केले. थोडासा फटका मित्र म्हणून मिसक्यूट झाला होता, अंदाजच आला नाही. कट करण्याचा प्रयत्न झाला होता परंतु अगदी पॉइंटला एक चांगला झेल त्या ठिकाणी निलेश मात्रेचा. लगातार दुसरी विकेट जर आली तर 500 रुपयांचं पारितोषिक असेल. अभिषेक दुबे शिवांश ट्रान्सपोर्ट चे ओनर नेहमीच कामोठे टीमवर बऱ्याच वेळेला आम्ही पाहिलंय बक्षीस लावत असतात आणि खास करून बारक्या निखिल गोवारीसाठी विशेष प्रेम, त्यांच्या आवडीचे खेळाडू आहेत. इथे विकेटचं पतन झालंय आणि सगळ्यात मोठा मित्र म्हणून अडथळा दूर केलाय तो जर्मन कामोठे संघानं. रोशन मात्रे पुन्हा एकदा सज्ज होतोय. ऑफस्टोनच्या बाहेर वाईड यॉर्करचा प्रयत्न होता. यावेळेस मात्र खोलवट टप्प्याचा हा चेंडू निर्धाव निघालाय. काय बॉलिंग होते रोशन मात्रेची. डॉट बॉल निर्धाव चेंडूची सांगता. सुमित पाटील मैदानामध्ये दाखल झालाय 3ऱ्या क्रमांकावर. फार मोठी जबाबदारी मात्र त्याला झेलावी लागणार या मॅचची. हो, अगदी हळुवारपणे कंट्रोल आपण म्हणतो ना एखादा फटका, तसाच फटका अगदी ढकलला होता. मिडविकेट कडे सिंगल येते. एकेरी धावेनं होईल धावसंख्येमध्ये बदलाव. धावसंख्या 1 ने पुढे जाईल आणि स्कोर जाऊन पोहोचतोय तो 10 या आकड्यावर. 10 ऑन बोर्ड. 10 धावा धाव फलकावर. क्रॉस बॅटेड खेळण्याचा प्रयत्न इथे मात्र बीट केलाय तो लेग कटरनं रोशनच्या. आणि ही मिश्रणयुक्त गोलंदाजी आहे त्याच्याकडे. जास्त मोठा रनअप नाहीये परंतु अगदी पाहायला गेलं तर अचूक टप्प्यावर तो गोलंदाजी करतोय. थोडंसं स्लोवर वर थोडंसं चकवण्याचा प्रयत्न मात्र केलाय मघासपासून. पहा वेग पहा, अगदी हलक्या हातानं कव्हरला ढकलले हा बॉल. सिंगल प्राप्त करतोय. एक धाव या ठिकाणी मिळते. संपूर्णपणे धावसंख्येला लगाम घालण्याचं कार्य केलंय. ज्या पॉवर प्लेच्या ओव्हर्समध्ये नेहमीच पाहायला गेलं तर फलंदाज आक्रमक खेळ करत असतात आणि त्याच पॉवर प्लेच्या ओव्हर्समध्ये इथे थोडासा विरोधाभास पाहायला मिळालाय. या ओव्हरमध्ये रोशन मात्रेच्या फक्त आणि फक्त 3च धावा आल्या. 2 षटकांचा खेळ संपलाय आणि धावफलकावर बॅकफुटवर सबशेल पाहायला मिळतोय तो सोनाक्षी 11 केडीएस स्पोर्ट्स क्लब वाघिवडा संघ. 1 बाद 11 अशी धावसंख्या आहे. लढावं लागेल. प्रतीक सुरते मैदानामध्ये आहे. सुमित पाटील चांगले स्ट्रोक खेळू शकतो. तदनंतर आपण पाहिलं बॅटिंग लाईनअप तर दर्शन पाटील आहे. भाग्य सुरते सारखा फलंदाज स्क्वॉड मध्ये आहे. बॅटिंग लाईनअप स्ट्रॉंग आहे. बऱ्याच वेळेला आपण पाहिलं तर अगदी लालचंद गावंड असे जीवन गावंड चांगली फटकेबाजी करतात परंतु इथे 2 ओव्हर्स वेळ हातामधून निघून चालले मित्र म्हणेन. पॉवर प्लेच्या षटकामध्ये 11 धावा जर्मन कामोठे संघाने मित्र म्हणेन कमाल केले. कारण पहिल्या 2 पॉवर प्लेच्या ओव्हर्समध्ये जास्त धावा नेहमीच पाहायला मिळतात त्यामुळे थोडासा आत्मविश्वास आता जर्मन कामोठे संघाचा वाढला असेल. जर्मन कामोठे संघ बंटी भोईर या ठिकाणी आहेत. उत्कृष्ट फोटोग्राफर, फोटोग्राफीच्या माध्यमातून ही स्पर्धा ते सुद्धा कव्हर करतात. त्याचा संघ तुम्हाला पाहायला मिळतो. तर कामोठे संघ म्हटला की मोठ्या संख्येनं खरं तर चाहता वर्ग त्यांचा नेहमीच मॅच पाहण्यासाठी येतो. बऱ्याच वेळेला अनेक स्पर्धांमध्ये अनेक रिक्षा आपण पाहतोय. खरं तर एवढा चाहता वर्ग आहे त्यांचा परंतु काही मागच्या 1-2 वर्षामध्ये या संघानं त्याच्या चाहत्यांना थोडंसं निराश केलंय. बरेच अप अँड डाऊन्स पाहिलेत. चढ उतार राहिला या टीमसाठी. बारक्या कांबळे त्याचं फॉर्म मध्ये येणं नेहमीच गरजेचं राहतं. दैवत आलाय. फॉलो थ्रू मध्ये पायानं स्टॉप करण्याचा प्रयत्न ड्राईव्ह केला होता. लॉंग ऑन कडे सिंगल मिळते. 1 धाव. एकेरी धावेनं होईल धावसंख्येमध्ये बदल. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. स्कोर जाऊन पोहोचतोय तो 12 या आकड्यावर. 12 ऑन बोर्ड. दैवत मात्रे एक क्वालिटी बॉलर आहे मित्र म्हणेन. कारण सुरुवातीच्या कालावधीमध्ये आपण पाहिलं तर जर्मन कामोठे संघासाठी सुलक्षणची गोलंदाजी, लारा डावखुऱ्या हाताने गोलंदाजी करायचा, काय यॉर्क टाकायचा. यावेळेचा हा फटका मिसटायमिंग स्ट्रोक आहे. स्लोवर 1 वर चकवलंय. दुसरी विकेट यावेळेस मात्र मैदानाच्या बाहेर जाईल.
सोनाक्षी 11 केडी स्पोर्ट्स क्लब वाघिलोडा संघाला लागलाय दुसरा हादरा. सुमित पाटील सूरजच्या पाठोपाठ यावेळेस मात्र डगआउट कडे रवाना. दोनही बंधू यावेळेस मात्र मैदानाच्या बाहेर आलेत आणि दोन बंधू आता मात्र मैदानामध्ये खेळताना दिसतील. खराब सुरुवात झाली. खराब सुरुवात. नेहमीच आक्रमक सुरुवातीसाठी ओळखला जाणारा वाघिलोडा संघ थोडासा इथे मात्र अतिशय कासवाच्या गतीनं त्यांची वाटचाल सुरू आहे. संत गतीनं ही वाट सुरू आहे त्यांची. आतापर्यंत 14 चेंडू संपलेत आणि धावफलकावर 12 धावा आहेत. बॉल टू बॉल सुद्धा रन आलेल्या नाहीयेत. त्यामुळं गोलंदाजांतली दहशत पाहायला मिळते. अचूक टप्प्यावर गोलंदाजी पाहायला मिळते. कामोठे संघ बलाढ्य संघ आहे. रायगड ग्रामीण टेनिस क्रिकेट मधील एक काळ गाजवल्या संघानं. थोडस चढ उतार सुरू आहेत या टीमचे, परंतु कधी बाउन्स बॅक करेल सांगता येत नाहीये. आणि नक्कीच अगदी जेव्हा एक संघ होऊन हा संघ खेळतो ना तेव्हा मात्र भल्या भल्या संघांना सुद्धा बाहेर काढू शकतो स्पर्धेमधून एखाद्या. असा हा संघ ओळखला जातो. दैवत मात्र पुन्हा एकदा सज्ज होतात. यावेळी लोवर फुल टॉस बॉल ड्राईव्ह केलाय कव्हरच्या क्षेत्रामध्ये. इथे पहा चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी डीप मध्ये पाहायला मिळतंय. निखिल आहेत. निखिल गुव्वारी एका हातामध्ये चेंडू अडवला. एक धाव मिळते. धावसंख्या 1 ने पुढे. संत गतीने वाटचाल सुरू आहे. आतापर्यंत स्कोर कार्ड वर लागल्यात त्या 13 धावा. 13 रन्स. वेळीच गिअर शिफ्ट करावे लागतील. फर्स्ट गिअर वर गाडी चालले. टॉप टाकावा लागेल. यावेळेस पाठीमागे हा स्ट्रोक चान्स आहे. संधी आहे त्या ठिकाणी. सचिन यांना संधी होती प्रतीक सुरतेला बाद करण्याची. सामना गरकन फिरला असता. इथून मात्र जीवनदान मिळते. प्रतीक सुरते बराच वेळ चेंडू हवेमध्ये लोंबकळत होता. संधी सुद्धा बरीच होती. थोडस जजमेंट सुद्धा केलं होतं सचिन यांनी, परंतु शेवटच्या क्षणाला मात्र कॅरी करता आला नाही. या झेल 2 धावा मिळतील. धावसंख्या 2 ने पुढे जाईल आणि स्कोर जाऊन पोहोचेल तो 15 या आकड्यावर. 15 रन्स ऑन अ बोर्ड नाव. 15 धावा धावफलकावर आपल्याला पाहायला मिळतात. दैवत मात्रे पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय. प्रतीकला काहीतरी वेगळं करावं लागेल या मॅच मध्ये. यावेळेस मात्र समोर मारलाय फटका. साइड स्क्रीनच्या वरतून चाललाय. बॉल जाईल सीमा पार. 6 धावांकरता हा गगनभेदी षटकार. गरज होती मोठ्या फटक्याची, कारण मोठे फटके येतानाच दिसले नव्हते. पहिल्याच षटकामध्ये आपण पाहिला तर कव्हर ड्राईव्हचा षटकार पाहायला मिळाला होता प्रतीकच्या पाठमधून. आणि तदनंतर पहिल्यांदा कुठेतरी वाघिलीवाडा संघाच्या गोटामधून थोडासा टाळ्यांचा आवाज होत असताना 6 धावेने टीमची टोटल मात्र पुढे सरकेल ती 21 या आकड्यावर. 21 रन्स ऑन अ बोर्ड. आज ए पोलच्या मॅचेस सगळे दिग्गज संघ या स्पर्धेमध्ये खेळताना आपल्याला पाहायला मिळाले. स्वीप केलाय. स्क्वेअर लेग पंचाच्या बाजूने बॉलला काढले. बॉल चाललाय डीप मध्ये. पहिली धाव घेतले आणि एकच धाव घेतोय तो प्रतीक सुरते. कारण त्याला माहिती होतं शेवटचा चेंडू आहे. स्ट्राईक आपल्याकडे ठेवण्याचा प्रयत्न त्यानं केलाय. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. 3 षटकांचा खेळ समाप्त झाला आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावर धावा लागल्यात त्या 2 बाद 22 अशी धावसंख्या. थोडंसं नेल्सन फिगर या ठिकाणी पाहायला मिळेल. चौथं षटक घेऊन गोलंदाजी मार्कवर मात्र सज्ज झालाय तो रोशन मात्रे. चला स्पीडअप करत राहा. रात्रीची स्पर्धा आहे. वेळ फार कमी आपल्याकडे. गोलंदाज रोशन तयार होतोय. यावेळेस मात्र स्ट्रेट ड्राईव्ह फटका पाहायला मिळतोय. साइड स्क्रीनवर जाऊन चेंडू आदळलाय. प्रतीक सुरतेच्या बॅट मधून येतोय आणखीन एक षटकार. इट्स अ 6 नंबर 3 बाय प्रतीक सुरते. 6 धावेने टीमची टोटल मात्र वाढ होईल 28 या आकड्यावर. 28.
धावसंख्येला आकार देण्यास सुरुवात केले ती प्रतीक सुरतेनं. रोशन मात्रे गोलंदाजी मार्कवर मागच्या ओव्हरमध्ये फक्त 3 धावा फक्त खर्च केल्या होत्या आणि इथे षटकार आलाय. क्रॉस बॅटेड आडव्या बॅटनं स्लॉग स्वीप केलंय, पाठवलंय डीप मिड विकेट बाउंड्री लाईनच्या वरतून. व्हॉट अ बॅटिंग प्रतीक सुरतेच्या बॅटमधून आणखीन एक षटकार. ज्या रोशन मात्रेनं मात्र फक्त 3 धाबांचं षटक टाकलं होतं त्याच रोशन मात्रेवर मात्र 2 षटकार. क्रिकेट खेळ पहा कसा आहे. क्षणार्धात पालटतो. कन्सिस्टन्सी, सातत्य तुम्हाला क्रिकेट या खेळामध्ये टिकवावंच लागतं. तर मागच्या ओव्हरमधला परफॉर्मन्स या ओव्हरमध्ये कामास येणार नाहीये त्याचा. इथे मात्र पुन्हा नव्यानं सुरुवात करणं गरजेचं आहे. लॉंग लेगला मारलाय प्रतीक सुरतेच्या बॅटमधून आणखीन एक आक्रमक स्ट्रोक. बॉल जाईल सीमा पार, रन्स मिळतील 4. प्रतीकच्या बॅटमधून येतोय चौकार. 3 बॉलवर 16 धावा कुठल्या त्या रोशन मात्रेच्या अगेन्स्ट. आणि या 16 धावेनं टीमची टोटल मात्र जाऊन पोहोचले. झपाट्यानं वाढ होत असताना धावांचा विकास करतोय तो प्रतीक सुरते. 38 वर स्कोर 38. क्षणार्धात क्रिकेट पालटतं आणि हे चित्र या मॅच मध्ये सुद्धा पाहायला मिळालं. या स्पर्धेमध्ये सगळंच रंग रूप भाषा सगळं काही बदलतंय. सगळं वातावरण आता मात्र क्रिकेटमय झालंय आणि प्रत्येक जण उपस्थितांना खरंच धन्यवाद द्यावेसे वाटतात. मोठ्या संख्येनं प्रेक्षक वर्ग अजूनही क्रीडांगणावर उपस्थित आहे ही स्पर्धा पाहण्यासाठी. हे प्रेम आहे या स्पर्धेवरचं. हेलिकॉप्टर खोदून काढला यावेळेस मात्र ऑन साइडला. मिड विकेटकडे बॉल ट्रॅव्हल होत असताना पहिली धाव वेगानं. एक धाव, चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी. चांगलं षटक राहिले ते केडीए स्पोर्ट्स वाकिलवाडा संघासाठी. सोनाक्षी 11 या नावानं संघ खेळतोय आणि प्रतीक सुरते एका बाजूला मात्र शर्तीचे प्रयत्न करतोय. साथ मिळालेली नाही इतर फलंदाजांची, परंतु एका बाजूला मात्र किल्ला लढवलाय आणि धावसंख्येला मात्र सुस्थितीमध्ये नेण्याचा प्रयत्न त्यानं केलाय. थर्टी 39 धावा धाव फलकावर. भाग्येश सुरते ऑन अ स्ट्राईक नाव. भाग्येश आल्या स्क्वेअर लेगला यावेळेस मात्र हा फटका, परंतु झेल सुटलाय. चान्स होती त्या ठिकाणी. इथे सोपा झेल यावेळेस मात्र ड्रॉप केलाय. कॅचेस विन द मॅचेस असं आपण सातत्यानं म्हणतो, परंतु भाग्येश सुरतेला जीवनदान देणं सुद्धा थोडंसं कठीण होऊ शकेल कामोटे टीम, कारण तो जबरदस्त फॉर्म मध्ये आहे भाग्येश सुद्धा यंदाच्या मोसमात. अकुट टप्प्याचा बॉल लॉंग लेगच्या वरतून धम्माल केले या ओव्हर मध्ये. रोशन मात्रेला अक्षरशः घाम फुटला असेल. इथे मात्र एका पाठोपाठ एक तगडे स्ट्रोक्स निघालेत आणि शेवटच्या बॉलवर सुद्धा षटकार ठोकलाय तो प्रतीक सुरतेनं. आणि 6 धावेनं टीमची टोटल मात्र जाऊन पोहोचले ती तब्बल 46 या आकड्यावर. पहिल्या 3 ओव्हर्स मध्ये 22 धावा होत्या आणि या ओव्हर मध्ये 24 आल्यात. झोप उडवेल एखाद्याची क्रिकेट. आणि म्हणूनच या खेळातली रंजकता जी आहे ना ती अजूनही कायम आहे. उगाच नाही एवढ्या मोठ्या संख्येनं प्रेक्षक वर्ग एवढ्या मोठ्या लांबच्या स्पर्धा खरं तर गाठतात आणि स्पर्धा पाहण्यासाठी खरं तर लाईव्ह वर सुद्धा तेवढंच क्रिकेट पाहिलं जातं, परंतु बरेच प्रेक्षक अजूनही वेडे आहेत. त्यांना क्रीडांगणावर जाऊनच मॅच एन्जॉय करायची असते. बरेचसे प्रेक्षक दूरवरून खरं तर स्पर्धा एन्जॉय करण्यासाठी येतात. का तर याच गोष्टीसाठी. अनिश्चितता आहे ना ही या खेळामधली, या खेळातलं सौंदर्य वाढवते. कधी काय घडेल याचा नेम नाहीये. पैजा एकमेकांशी लावल्या जातात, परंतु पैजा लावताना मात्र खरं तर जेव्हा कम्फर्ट झोन मध्ये असतो ना तेव्हाच काहीतरी विपरीत घडतं आणि आपल्याला हवं त्याच्या विरोधामध्ये एखादा रिझल्ट पाहायला मिळतो. आणि म्हणूनच फ्रेडेरिक सॅप बारक्या कांबळे आलाय. बारक्या कांबळेचा पहिलाच बॉल यावेळेस मात्र कव्हर्सला खेळून काढलाय. बारक्या कांबळेच्या प्रत्येक विकेटसाठी 500 रुपयांचं पारितोषिक असणार आहे. प्रोप्रायटर अभिषेकजी दुबे, शिवांश ट्रान्सपोर्ट कामोठे ज्यांच्या वतीनं बारक्या आणि निखिल गोवारसाठी. निखिलला विकेट मिळालेली नाहीये, परंतु बारक्याला प्रत्येक विकेटसाठी 500 रुपयांचं पारितोषिक असेल. सोडून दिलाय हा बॉल. ऑफस्टोनच्या कदाचित बाहेर होता. यस पंच तेच सांगत असताना व्हाईट बॉल. एक अतिरिक्त धाव मात्र येते. धावसंख्या 1 ने पुढे जाईल आणि स्कोर जाऊन पोहोचतोय तो 48 वर. शेवटच्या षटकामध्ये जर धावा आल्या 10-12 धावा एक चांगलं टार्गेट मात्र सेट होईल.
यावेळेस मात्र लोबो फुल टॉस बॉल बळवला ऑन साइडला स्क्वेअरलेकडे बॉल जात असताना चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी दुसऱ्या धाब्याचा प्रयत्न करतो. इथे मात्र धोकादायक धाव घेण्याचा प्रयत्न केलाय. स्ट्राईक हवी होती प्रतीक सुरतेला, भागेशनं मात्र त्या क्षणाला सोडली आणि महत्वपूर्ण विकेट. नाराज होतोय आपल्या भावावर. दोन सख्या बंधूंची जोडी मैदानावर, परंतु राग पहा, कारण क्रिकेट जीव तोडून खेळलं जातं आणि त्यावेळेस मात्र कोण समोर आहे पाहिलं जात नाहीये. खरं तर काही झालं तरी मला आज माझ्या गावासाठी लढायचं आहे, आज माझ्या गावासाठी काहीतरी चांगलं करायचं आहे आणि माझ्या बॅटमधून धाबा येत होत्या, त्यामुळे मला स्ट्राईक हवी होती. भागेश सुरते सुद्धा तेवढाच नामवंत फलंदाज आहे, परंतु ही निराशा मात्र समजू शकतो. परंतु इथे विकेट मिळवले. कामोठे संघ खरं तर मगासपासून विकेट पासून तडफडत होता आणि रनआउटच्या स्वरूपामध्ये का होईना, सांघिक कामगिरीच्या जोरावर का होईना, इथे मात्र प्रतीक सुरतेला बाद करण्यामध्ये यशस्वी ठरलेत ते कामोठेकर. निर्णायक क्षणाला, कारण इथे मात्र थोडंसं धावसंख्या वाढवण्याची गरज होती आणि त्या सिच्युएशनला मात्र प्रतीक सुरते मैदानाच्या बाहेर येतोय. काय बॅटिंग केलंय. 18 बॉलमध्ये तब्बल 43 धावा, 49 धावा संघाच्या आणि याच्या 43. क्रॉस बॅटेड खेळण्याचा प्रयत्न, यावेळेस मात्र पहा चेंडू निर्धाव निघतोय. डॉट बॉल. बारक्या कांबळे आता संधी मिळाले. मोठं नाव आहे रायगडचा वेल फिनिशर